नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358. नाशिक जिल्हा महानगरपालिका रणसंग्राम अत्यंत जोरात सुरू आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. निवडणूक अत्यंत जवळच आलेली आहे. 15 तारखेला येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक आहे आणि 16 तारखेला निकाल त्वरित जाहीर होणार असल्या कारणाने सर्वच पक्षांमध्ये आपल्या विजयाची उत्सुकता वाढलेली आहे. अशातच रिपब्लिकन सेना, शिंदे सेना आणि अजित पवार दादा गट राष्ट्रवादी अशी युती असलेलं एक पॅनल या नाशिक शहरात या महानगरपालिकेत निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर या पक्षाचे महानगर प्रमुख श्री अनिल दादा आठवले आपल्या सोबत जुळलेले आहेत. अनिल दादा, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मला सांगा, हा जो रणसंग्राम सुरू आहे यात सत्ताधारी बीजेपी आहे आणि बलाढ्य पक्ष आहे. असं असताना आपण रिपब्लिकन सेनेचे महानगर प्रमुख म्हणून आपण शिवसेना शिंदे गट यांच्याशी युती केली आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्याशी पण तुमची युती आहे. एक महानगर प्रमुख म्हणून काय सांगाल? सर्वप्रथम आपण आमची दखल घेतली त्याबद्दल मी विदर्भ राज या चॅनल वाहिनीचे आभार मानतो. खरं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, त्याचबरोबर हिंदू मिलचे प्रणेते आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी ही जी युती केली आहे ही प्रामुख्याने पारंपरिक युती आम्ही आता इथून पुढे झालेली आहे. राष्ट्रवादी पाहिलं तर हा आमच्या युतीचा एक घटक भाग आहे, परंतु आमची जी युती आहे ती एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेबरोबर आहे. आणि आनंदराज आंबेडकरांनी जी भूमिका घेतलेली आहे की सर्वसामान्य गरीब शोषित पीडित माणसाला सत्तेमध्ये खऱ्या अर्थाने सेनेच्या माध्यमातून किंवा जे सत्ताधारी सरकार आहे त्यांच्या माध्यमातून कसा न्याय देता येईल या दृष्टिकोनातून युती केलेली आहे. या युतीच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये आम्ही रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे सेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो. बरं, किती सीट लढवताय तुम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये? या ठिकाणी आम्ही शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्हाला शिवसेनेकडून जी एक जागा मिळालेली आहे प्रभाग क्रमांक 31 ची, ती आम्ही अधिकृतरित्या या ठिकाणी लढतोय. आणि रिपब्लिकन सेनेचे जे काही 5 उमेदवार नाशिक शहरामध्ये अजून उभे आहेत, त्याचबरोबर रिपब्लिकन सेनेने एक उमेदवार जो आहे तो पुरस्कृत देखील केलेला आहे. असे आम्ही एकूण 7 जागा या ठिकाणी नाशिक शहरामध्ये लढवत आहोत. त्यामध्ये आम्हाला प्रभाग क्रमांक 31 ची जागा ही 100% नाही तर आम्हाला खात्री आहे की ती आम्ही आज तिचा विजय झालेला आहे, फक्त गुलाल या ठिकाणी उजळण्याचं बाकी आहे. बरं, मला सांगा, आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, त्यामुळे आंबेडकरी समाज हा बाबासाहेबांना मानणारा समाज. आनंदराज आंबेडकरांनी जी भूमिका घेतली, कारण तुमच्या उमेदवाराचं अर्थात अविनाश भाऊ शिंदे यांचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे. तुम्हाला काय वाटते, म्हणजे आंबेडकरी समाज आनंदराजांच्या या निर्णयाला मान्यता देईल का? हे बघा, या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेब जे आहेत ते बाबासाहेबांचे नातू आहेत आणि त्यांनी जे हिंदू मिलचं मोठ्या प्रमाणात जे काम केलेलं आहे, तुम्ही जर पाहत असाल तर हिंदू मिलच्या जागेसाठी त्यांनी 5,000 कोटीचा निधी या ठिकाणी आणून ते हिंदू मिल स्मारक जे आहे ते मोठं भव्य दिव्य समाजासाठी लवकरच या ठिकाणी लोकार्पण केलं जाणार आहे. दुसरं असं पाहिलं की जर आपण आपल्या स्वतंत्र चिन्हावर जर आपण लढलो किंवा आम्ही काही जागेवर आम्ही लढतो आहोत, त्या ठिकाणी उमेदवाराला त्या पद्धतीचा जो प्रतिसाद असतो, नवीन चिन्ह असतं, नौके चिन्ह असतं आणि त्या ठिकाणी त्या चिन्हावर आपण निवडून येण्याची शक्यता ही कमी असते. त्यामुळे आपले लोक खऱ्या अर्थाने एक महानगरपालिकेत एक जरी प्रतिनिधित्व त्या ठिकाणी गेलं तर भविष्यामध्ये ते 1/4 आणि 4/10 व्हायला वेळ लागणार नाही. ह्या दृष्टिकोनातून आनंदराज आंबेडकरांनी जरी आमची सेनेबरोबर युती आहे किंवा आमचा मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादी असेल, त्यांचे चिन्ह घेऊन आमचे उमेदवार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सामोरं जात आहेत. त्या दृष्टिकोनातून ते विजयाच्या दिशेकडे भागदौड करत आहेत.
म्हणून या ठिकाणी आम्हाला आशा आहे की हे जे लोक आहेत ते प्रामाणिक उद्याही आनंद आंबेडकर किंवा रिपब्लिकन सेनेशी हे अटॅचमेंट राहतील, कारण ते चळवळीचे नाळ जोडलेले कार्यकर्ते आहेत. ते चळवळीमध्ये पारंपरिकरित्या चळवळी बरोबर ते आहेत, म्हणून ते निवडून आले तरी रिपब्लिकन सेनेचेच असणार आहे. म्हणजे अर्थात तुमच्या विचारावरून असं लक्षात येते की आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो निर्णय घेतला तो सामान्य कार्यकर्त्यांना कसं वर आणता येईल असा तो निर्णय आहे का? हे बघा, आनंदराज आंबेडकरांनी जर त्यांना स्वतःला जर खासदार किंवा आमदार बनवायचं असेल तर तुम्ही पाहिलं असेल की अमरावतीमध्ये ते स्वतः उभे होते रिपब्लिकन सेनेच्या वतीने. त्यावेळेस त्यांनी स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आजपर्यंत जे आंबेडकर चळवळीतले जे मोठे मोठे लीडर झालेत, नेते झालेत, हे नेत्यांनी फक्त आपल्या खासदारकी वाचवण्यासाठी, आमदारकी वाचवण्यासाठी कुठंतरी समाजाची दिशाभूल केलेली आहे. आणि ती समाजाची दिशाभूल करून फक्त खासदारकी मिळावी किंवा आमदारकी मिळावी यासाठी त्यांनी स्वतः युती केलेली आहे. परंतु तुम्ही जर पाहिलं असेल तर आता कोणतं खासदारकीचं आमदारकीचं इलेक्शन नाही, तर हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, हे चळवळीतलं इलेक्शन आहे. आणि ह्या चळवळीच्या इलेक्शनाने त्यांनी जो निर्णयकारक जो त्यांनी निर्णय घेतला तो निर्णय हा कार्यकर्त्यांनी सुद्धा मान्य केलेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. कार्यकर्त्यांना आशा आहे की हाच नेता आपल्याला खऱ्या अर्थाने चळवळीमध्ये सत्तेकडे नेणार आहे आणि म्हणून आम्ही यांचं काम केलं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांची आणि आनंदराज आंबेडकरांची ही जी मैत्री आहे ही विधानसभा आणि लोकसभेपर्यंत अशीच राहील का? मला असं वाटतंय की तुम्हाला येत्या महानगरपालिकेमध्ये सर्वच महानगरपालिका आम्ही जिथे जिथं उमेदवार दिले त्या तुम्ही जर आता पाहिलं असेल की आम्ही इगतपुरी पॅटर्न या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी करून दाखवला नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि रिपब्लिकन सेनेचे 4 उमेदवार दिल्यानंतर 3 उमेदवार आम्ही त्या ठिकाणी विजय मिळालेले आहेत. आजच्या महानगरपालिकेत नांदेड असेल, लातूर असेल, बहुमुंबई असेल, डोंबिवली कल्याण असेल, नाशिक असेल, पुणे असेल, या ठिकाणी देखील शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र लढत आहे. या ठिकाणी आमचे एक उमेदवार जरी आम्ही ह्या निवडणुकीला निवडले किंवा ते निवडून गेले तर मला असं वाटतं कार्यकर्त्यांमध्ये ही जी मैत्री आहे शिवशक्ती आणि भीमशक्तीची ही कदापि तुटणार नाही, कारण त्यांचं मनोबल या ठिकाणी अतिशय अजून वेगाने वाढण्याचा प्रयत्न होणार आहे. म्हणून मला असं वाटतं की ही युती जी आहे ही आमदारकी खासदारकी नव्हे तर कायमस्वरूपी ही अशीच अबाधित राहील असं मला वाटतंय. म्हणजे सामान्य कार्यकर्ते जर रिपब्लिकन सेनेकडून मोठे झाले तर बाकी जे आंबेडकरी चळवळीतील पक्ष आहेत तो जो फ्लो आहे तो रिपब्लिकन सेनेकडे वळण्याची शक्यता आहे का असं वाटते का? नक्कीच, कारण काय आहे की नाशिकमध्ये जर आता मी रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून आमचा जर नगरसेवक आम्ही निवडून आणला तर तुम्हाला सांगतो मी यावर भाष्य जास्त करणार नाही, परंतु जे इतर पक्षाचे जे लोक आहेत, इतर चळवळीतले जे लोक आहेत ते ऑटोमॅटिक आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेकडे अटॅचमेंट करतील. बरं, आपण एक पत्रकार आहात, चांगला आपला राजकीय चळवळीशी, आंबेडकरी चळवळीशी चांगला संबंध आहे. एकंदरीत प्रभाग क्रमांक 31 ची जी जागा आहे अविनाश भाऊ शिंदे शिवसेनेच्या पॅनलला आहेत, आपला अभ्यास काय सांगते? आम्ही 31 वर आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि 31 ची फक्त अविनाश शिंदे आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत किंवा रिपब्लिकन सेनेचे ते कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, म्हणून आम्ही ती एक जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. तर आमचा उद्देश असा आहे की इथला जो पॅनल आहे 31चा जो ब क ड चा पॅनल आहे तो पॅनल कशा अर्थाने या महानगरपालिकेत जाईल हा मेसेज आम्हाला या ठिकाणी भीमशक्ती आणि शिवशक्तीच्या कार्यकर्त्यांना द्यायचा आहे. कारण फक्त आम्ही अविनाश शिंदे यांच्या जागांकडे जर लक्ष दिलं आणि बाकीच्या जागांकडे लक्ष दिलं नाही तर हा मेसेज चुकीचा जाणार आहे. म्हणून आमचं लक्ष हे आहे की 4चे उमेदवार कशा अर्थाने खऱ्या अर्थाने ते महानगरपालिकेत आपल्याला घालवता येतील किंवा ते कसे जातील यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करतोय आणि आम्ही ते 4चे उमेदवार या ठिकाणी विजय त्यांचा निश्चित आहे. फक्त आता 16 तारखेची या ठिकाणी वाट पाहावं लागणार आहे. तर हे होते अनिल भाऊ आठवले, नाशिक महानगरपालिका प्रमुख. यांचा असा विश्वास यांना आहे की 4ही प्रभाग क्रमांक 31 मधून 4ही धनुष्यबाण आम्ही निवडून आणणार आणि हा जो शिवशक्ती भीमशक्तीचा जो मेसेज आहे हा चुकीचा जाऊ नये याकरिता 4ही धनुष्यबाण प्रभाग क्रमांक 31 मधून निवडून येणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा करत आहेत. बघूया त्यांच्या प्रयत्नांना किती यश येते. आपण पाहत राहा विदर्भ 358 न्यूज. मी प्रभुदास शिंगळे.